जरा विचार करा, जर आपली सगळी शक्ती, आपले सगळे प्रयत्न एका लेझर बीमसारखे फक्त एकाच ध्येयावर केंद्रित झाले तर काय होऊ शकतं? आज आपण नेपोलियन हिल यांच्या यशाच्या एका अत्यंत शक्तिशाली नियमाबद्दल बोलणार आहोत. हा नियम खरं तर कोणत्याही मोठ्या यशाचा पाया आहे आणि तो म्हणजे एक निश्चित मुख्य ध्येय. ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण दिशाहीन भरकटण्याच्या समस्येबद्दल बोलू, मग उद्देशाची शक्ती काय असते ते पाहू, त्यानंतर आपलं मुख्य ध्येय नेमकं कसं ठरवायचं आणि त्यापर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली काय आहे हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला टप्पा आहे दिशाहीन भरकटणे. कधी असं जाणवलंय का की दिवसभर खूप धावपळ केली, खूप व्यस्त होतो, पण दिवसाच्या शेवटी असं वाटतं की हातात काहीच लागलं नाही? याच भावनेपासून आपण सुरुवात करूया. ही अवस्था म्हणजे समुद्रात भरकटणारं एखादं जहाज ज्याला सुकाणूच नाही. आपल्याकडे ऊर्जा भरपूर असते, क्षमताही असते, पण एक स्पष्ट दिशा नसल्यामुळे ती सगळी ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली जाते. आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जातो, पण त्यातली एकही गोष्ट पूर्ण होत नाही. आणि या भरकटण्याचा परिणाम काय होतो? साहजिकच आपला वेळ आणि आपली ऊर्जा दोन्ही वाया जातात. हे अगदी ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे. आपण खूप मेहनत करतो, घाम गाळतो, पण असतो मात्र एकाच जागी. मुद्दा जास्त मेहनत करण्याचा नाहीये, तर योग्य दिशेने मेहनत करण्याचा आहे. मग या दिशाहीनतेतून बाहेर पडायचं कसं? याचं उत्तर आहे उद्देशाच्या शक्तीमध्ये. जसं एखादं चुंबक लोखंडाला आपल्याकडे खेचून घेतं, अगदी तसंच एक स्पष्ट ध्येय संधींना आणि आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करतं. आणि हाच तो उपाय आहे. नेपोलियन हिलचा मूलभूत सिद्धांत, एक निश्चित मुख्य ध्येय. हे फक्त एखादं सामान्य ध्येय नाही, तर हे ते एक मुख्य, अढळ लक्ष्य आहे ज्याच्या भोवती आपली सगळी ऊर्जा, आपले विचार आणि आपली प्रत्येक कृती फिरते. हे आपल्या आयुष्याचं होकायंत्र बनून जातं. यात एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. हे निश्चित ध्येय म्हणजे फक्त एक स्थिर टार्गेट नाहीये, ते एका चुंबकीय शक्तीसारखं काम करतं. जेव्हा आपलं मन एका ध्येयावर पूर्णपणे केंद्रित होतं, तेव्हा ते आपोआपच त्या ध्येयाला पूरक असलेले लोक, संधी आणि साधनं आपल्याकडे खेचायला सुरुवात करतं. ठीक आहे, तर ही निश्चित ध्येय फक्त एक छान कल्पना नाहीये. या कल्पनेला वास्तवात उतरवण्यासाठी एक ठोस प्लॅन लागतो. आत्ता आपण तेच पाहूया की या कल्पनेला कृतीत कसं बदलायचं. ही प्रक्रिया फक्त इच्छा करण्यापेक्षा खूप वेगळी आहे. पहिली पायरी, ते ध्येय लिहून काढा. जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती विचारातून बाहेर पडून ठोस बनते. दुसरी, त्या बदल्यात आपण काय देणार? कारण यश फुकट मिळत नाही. त्यासाठी वेळ, मेहनत, काहीतरी त्याग करावाच लागतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, विशिष्ट रहा. मला श्रीमंत व्हायचे हे ध्येय नाही. मला एका वर्षात इतके पैसे कमवायचे आहेत हे एक विशिष्ट, मोजता येणारं ध्येय आहे. चला, म्हणजे आता आपला अंतिम ठिकाण ठरले आहे. पण गाडीत पेट्रोल नसेल तर ती पुढे कशी जाईल? अगदी तसंच, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी 2 शक्तिशाली इंजिनांची गरज असते. बघूया ती कोणती आहेत? हिल यांच्या मते ही यशाची 2 इंजिन आहेत. एक म्हणजे लक्ष केंद्रित करणे आणि दुसरं म्हणजे चिकाटी. लक्ष केंद्रित करणे म्हणजे आपली सगळी ताकद एकाच ध्येयावर लावणं, आणि चिकाटी म्हणजे कितीही संकट आली, कितीही मोह आले, तरी ते ध्येय न सोडणे. या 2 गोष्टींशिवाय निश्चित ध्येय असूनही प्रवास अपूर्णच राहतो. यातला फरक प्रचंड आहे, खरं तर जमीन आसमानाचा. निश्चित ध्येयासह काम करणं म्हणजे एखाद्या लेझर बीमसारखं. सगळी ऊर्जा एकाच ठिकाणी लागते आणि ती काहीही भेदून जाऊ शकते. आणि ध्येयाशिवाय काम करणं म्हणजे घरातल्या बल्बसारखं, ज्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो, पण त्यात कोणतीही भेदक शक्ती नसते. आणि मग हिल आपल्याला पुढच्या स्तरावर घेऊन जातात. ते सांगतात की जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच निश्चित उद्देशासाठी एकत्र येऊन काम करतात, तेव्हा एक मास्टर माइंड तयार होतो. ही सामूहिक ऊर्जा वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा अनेक पटींनी जास्त शक्तिशाली असते आणि ती आपल्या ध्येयाला प्रचंड वेग देऊ शकते. तर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही सगळी माहिती तर मिळाली, पण आता वेळ आहे कृती करण्याची. आपला प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू होतो. मग प्रश्न हा आहे की आपली ती एक गोष्ट कोणती आहे? शेवटी सगळं काही याच एका गोष्टीवर येऊन थांबतं.
या सगळ्या गोंधळातून, हजार पर्यायांमधून, विखुरलेल्या प्रयत्नांमधून आपल्याला आपलं एक निश्चित ध्येय शोधावंच लागेल. ते एक ध्येय जे आपल्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर आता स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. असं कोणतं एक ध्येय आहे जे जर साध्य झालं तर आपल्या आयुष्यातलं बाकी सर्व काही बदलू शकतं? ते ध्येय शोधा, त्याला लिहा आणि त्यावर आपली सर्व शक्ती लावा. कारण आपला खरा प्रवास या एका प्रश्नाच्या उत्तरानेच सुरू होणार आहे.